नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण परिसरातील लोकांना 50 दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचं प्रलोभन दाखवून सतीश गावंडने करोडोंची फसवणूक केली आहे. याबाबत अनेक गुंतवणूकदार आपले पैसे परत मिळतील या आशेवर जीवन जगत आहेत. उरण तालुक्यातील युवा सेनेचे नेते रुपेश पाटील यांनी हा मुद्दा सतत धगधगत ठेवलाय. सतीश गावंड आणि त्याच्या बगलबच्च्यांनी रुपेश पाटील यांना सतत धमकावण्याचा प्रयत्न केला. मुलाला आणि तुला मारून टाकतो अशा धमक्या दिल्या. त्यांचे उरण येथील कार्यालयही या समाजकंटकांनी जाळून टाकलं. मात्र ते मागे हटले नाहीत. आता त्यांच्या या संघर्षाला मोठं यश आलं असून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. रुपेश पाटलांचे कार्यालय जाळल्याची खबर वरपर्यंत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मध्य प्रदेशमधून सतीश गावंडला अटक झाली. तो सध्या तळोजा जेलमध्ये आहे. स्थानिक पोलीस याबाबत कुचकामी ठरले असल्याने यापूर्वी सतीश गावंड प्रकरणाचा तपास करणारे पोलीस लाचार ठरले असून 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. त्यामुळे याचा तपास कठोर व्हावा आणि स्थानिक पोलिसांकडून विशेष कमिटीकडे जावा अशी मागणी युवा सेना राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत हा तपास सीआयडी किंवा विशेष EOW कडे जावा असा शेरा पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवलाय. हे मोठे यश असल्याची भावना रुपेश पाटील यांनी व्यक्त केली. आज या सगळ्या मेहनतीला फळ मिळालंय. उरणमधील हे दुर्लक्षित प्रकरण आता हिवाळी अधिवेशनात, रायगडमधील त्याचबरोबर उरण आणि पनवेलमधील स्थानिक आमदार आणि इतर नेते उद्या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाडचे आमदार भरत शेठ गोगावले सुद्धा प्रश्न उपस्थित करणार आहेत. हा विषय आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून रुपेश पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला असून त्यामुळे त्यातून भरीव आणि ठोस माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधीच SIT लावण्याच्या निवेदनावर शेरा मारलेला असल्याने SITची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि हा पैसा मिळवण्याच्या प्रयत्नांचा मोठा विजय असेल असं रुपेश पाटील यांनी सांगितलं. रुपेश पाटील यांनी हा प्रश्न जीवाची पर्वा न करता उचलून धरला. जनसंघर्ष समिती स्थापन करून फसवणूक झालेल्या हजारोंच्या संख्येनं असलेल्या गुंतवणूकदारांना एकत्र करून न्याय मागितला. पैसे गेले असं गृहीत धरलेल्या जनतेला रुपेश पाटील यांनी पैसे परत मिळण्याची हमी दिली आहे. आता पैसे मिळवणारच आणि चुकलेल्या पोलिसांना शासन होणारच अशी एक जबरदस्त आशा निर्माण झाली असून जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असल्याचंही सांगितलं. या विषयावर जनतेला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी आणि आपला आवाज प्रकट करण्याचा अधिकार म्हणून खोपटे येथे 24 डिसेंबरला फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या आक्रोश मोर्चाचं आयोजन रुपेश पाटील आणि संघर्ष कमिटीनं केलं आहे. याबाबतचं निवेदन DCP पंकज डहाणे यांना कमिटी मार्फत देण्यात आलंय. नमस्कार, मी रुपेश पाटील, युवा सेना राष्ट्रीय सचिव, मुख्यमंत्री साहेब. मित्रांनो, उद्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू होते आणि ह्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये उद्या पहिल्याच दिवशी एक महत्वाचा विषय, ज्या विषयासाठी गेल्या ऑगस्ट पासून, म्हणजे मला असं वाटतं की 29 ऑगस्टच्या दिवशी आपण तिरकोण येथे सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील यांनी केलेल्या शेकडो करोडो रुपयांच्या चिटफंड घोटाळा या संदर्भामध्ये एक बैठक घेतली, एक आंदोलन सुरू केलं. मी जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये मी राहत होतो, मी जेव्हा या परिसरात आलो, लोकांनी अगदी रडून, आपल्या आया बहिण्यांनी रडून आमचे पैसे कसे गेले, आम्ही कसे फसलो गेलो याबाबत सांगितल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही ही परिस्थिती सांगितली. ह्या संदर्भामध्ये अनेक महिने झाले. सतीश गावंड हा जामिनावर सुटला, त्याच्यानंतर फरारही झाला. सुप्रिया पाटील यांना अटक करण्यात आली. पण महत्वाचा मुद्दा जो होता की त्यांनी जमा केलेली शेकडो कोटींची जी घोटाळा केलेला आहे, या पैशांचा घोटाळा केला, ही मालमत्ता होती, जो रोखी स्वरूपामध्ये ही जी काही फसवणूक होती, ह्याबद्दल कोणीही काही बोलत नाही. पोलिसांनी, प्रशासनाने ह्या संदर्भामध्ये त्याला अटक केली. त्याच्याकडनं 10 कोटीची अमाऊंट अटक केली. पण असे 10 कोटी म्हणजे ह्या संदर्भामध्ये काहीही नसून 500 ते 600 कोटी, किंबहुना मिड डेच्या बातमीनुसार, जी मिड डेची बातमी लागली होती त्यानुसार ही 2000 कोटीच्या आसपास असलेली कदाचित मोठी ही हा घोटाळा, ही रक्कम असल्याची त्यांनी नमूद केलेलं आहे. मी ह्याच्यात पलीकडे जाऊन म्हणतोय की ह्या संदर्भामध्ये इथलं कोणीही स्थानिक कुठलाही नेता न बोलत असताना मला असं वाटलं की आपण ह्या विभागात आणि ह्या जवळच तिरकोण गावामध्ये झाल्यानंतर आपण ह्या गावाच्या आजूबाजूलाच राहतो
आणि हा विषय जर आपण सांगितला नाही तर ह्या संदर्भामध्ये ही जनतेची फसवणूक झाली हे समोर येणार नाही. हा जसा मी विषय घेतला पिरकोण येथे जशी सभा घेतली, काही लोकांनी त्या सभा उधळवून लावण्यासाठी काही प्रयत्न केले, त्याच्यानंतर मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अगदी माझं ऑफिस कार्यालय जाळलं असेल, मला मारायच्या धमक्या दिल्या, इकडनं तिकडनं लोकांकडनं प्रेशर आणला, माझ्या कुटुंबाकडनं प्रेशर आणला, अनेक प्रयोग केले गेले, अनेक काही गोष्टी केल्या गेल्या. पण ही जी जनता भरडलेली आहे ह्याच्यातले काही महत्वाचे आपल्या कमिटी मेंबर मध्ये आज जे समाविष्ट केलेले आहेत, मी ह्या विषयावर लढण्यासाठी स्थानिक लोकांना घेऊन एक जनसंघर्ष समितीची स्थापना केली. ह्याच्यात महेंद्र पाटील खोपट्याचे असतील, शिवकर असतील, अमित असेल, अनेक लोक ह्याच्यात आहे, भार्गव आहे, अनेक लोक जी आहेत, मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकणार नाही. पण या सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली गेली. अनेक म्हणजे 5 ते 10 हजार फॉर्म लोकांचे भरले गेले. आणि मग ही अमाऊंट किती असू शकते, ही जी रक्कम आहे फसवलेली ती किती असू शकते, असं लोकांनी ज्या वेळेला सहीनुसार लिहून गेलं त्यावेळेला ह्या घोटाळ्याचं स्वरूप सगळ्यांच्या समोर आलं. ही सगळी माहिती 5 ते 10 हजार असलेले फॉर्म सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर नेले, त्यांना समोर ही व्यथा मांडली. त्यांनी इतकंच म्हटलं की याबद्दल मला कोणतीच कल्पना नव्हती, कारण ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडे बक्कळ पैसे होते. त्यांनी काही पोलिसांना पैसे दिले, 3-4 पोलिसांची निलंबन सुद्धा झालेली आहेत. अशा वेळेला ह्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, ह्या प्रश्नांवर कोणी मूलभूत चर्चा करायला तयार नाही, लोकांचे प्रश्न मांडायला तयार नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्री साहेबांना आम्ही ही प्रकरण सांगितल्यानंतर या आरोपीला गजाआड करण्यामध्ये ह्या आरोपीला गजाआड अटक झाली. हा आरोपी अटक झाला. मात्र जो आजही अटक झाल्यानंतर जो तपास त्याने हजारो कोटी काय बॅग नाहीये, त्याने शेकडो कोटी जर घेतले असतील, कारण आमच्या आया बहिणींनी आमचे पैसे दिलेले आहेत, असंही कुठलं घर नाहीये. या गावामध्ये मी जेव्हा जातो, आम्ही बैठका घेतल्या, असं कुठलं घर नाही की त्याच्यामध्ये फसवणूक झालेली नाही. आमच्या महिलांचं मंगळसूत्र गेलेलं नाही. मला आजही चिठ्ठ्या अनेक फोन येतात की आमची परिस्थिती आत्महत्या करण्याची झालेली आहे, आम्हाला साहेब न्याय हवाय, आम्हाला पैसे हवाय. हरकत नाही, आपण फसलोय, पण आपल्याला फसवण्याचं कारस्थान केलं गेलं. अशा वेळेला कुणीतरी पुढे यावं म्हणून आम्ही पुढे आलो. आज जनसंघर्ष समितीच्या वतीने अनेक फॉर्म भरले गेले. फॉर्म बद्दल माहिती काढण्यात आली, ह्या गावातून किती, त्या गावातून किती. आजही कितीही लोक आहेत त्यांनी फॉर्म भरले नाहीयेत, पण तेही भरतील. या संदर्भामध्ये लवकरच एक मोर्चाही काढणार आहे. पण उद्या जो अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही ज्या वेळेला 14 ऑक्टोबर रोजी 12:30 वाजता रात्री जेव्हा मी जाऊन या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी केली, नाहीतर साहेब मी माझ्या पदाचा राजीनामा देतो, मला माझ्या विभागातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी जर हे पद कुठे कुचकामी ठरत असेल तर साहेब मला पदमुक्त करा. मात्र ह्या संदर्भामध्ये आपण ठोस कारवाई करा. आणि अशा नंतर नवी मुंबई पोलिसांना आदेश आले गेले. नवी मुंबई पोलिसांकडनं तपास योग्य दिशा होत नाही असा रिपोर्ट मागवला गेला. मला ईओडब्ल्यूच्या काही अधिकाऱ्यांनी संपर्क केला, आपण बसायला हवं. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. ह्या सगळ्या अनुषंगातून एक मात्र चांगलं झालं की ह्या आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. माझं कार्यालय जाळलं गेल्यानंतर तातडीने त्याला 2 दिवसामध्ये अटक करण्यात आली. हाच आपला विजय आहे. मात्र ह्याच्याही पलीकडे जाऊन हा तपास जो आहे हा अजून सखोल चौकशी ह्याची व्हायला हवी. त्याने पैसे कुठे ठेवलेत, त्याने आमच्या घेतलेले पैसे, ज्या आमच्या इथल्या लोकांचे पैसे असतील, रायगड जिल्ह्यातले पैसे असतील, ते त्याने कुठे ठेवलेत ह्या संदर्भामध्ये एक सखोल चौकशी व्हावी. या संदर्भामध्ये एसआयटीकडे हा तपास द्यावा, सीआयडीकडे तपास द्यावा, अशी एक आम्ही भूमिका घेतली. आणि ह्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने शेरा मारून त्यावर सही केली गेली आणि हा आदेश महासंचालकांकडे पाठवला गेला. ह्याच अनुषंगातून उद्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न ज्या वेळेला विचारला जातोय, ह्या स्थानिक आमचे आमदार असतील, ह्यांनी ह्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली आहे, आमचे खासदार असतील. आणि आत्ताच मला श्रीकांत साहेबांचा फोन आला होता की ह्या संदर्भामध्ये आमचे भरतजी गोगावले साहेब आहेत आमदार, तेही ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारणार आहेत. मात्र हा विजय हा जनतेचा आहे, कारण ह्या चर्चेच्या अनुषंगाने एसआयटी लावण्यात येईल. या चर्चेच्या अनुषंगाने तपास कोणत्या दिशेला गेलेला आहे हे पाहिलं जाईल. या चर्चेवर आपल्या जनतेचे पैसे कुठे आहेत ते तपासले जातील. ह्याच
प्रश्नांच्या आधारावर आणि आपण केलेल्या पाठपुराव्याच्या आधारावर उद्या सन्माननीय गृह मंत्रालयाला, पोलीस प्रशासनाला सतीश गावंडने ह्या पैशांचं काय केलंय, हे पैसे कुठे गेलेत, त्यांनी काय केलंय, सुप्रिया पाटीलने काय केलंय, एजंटची भूमिका काय आहे, त्यांनी पैसे कुठे गेलेत, सोनं कुठून आलं, कुठे रजिस्ट्रेशन फ्लॅटची झालीत, कुठल्या जमिनी झाल्यात, या संदर्भामध्ये सखोल चौकशी होईल. आणि मला असं वाटतं की हा जनतेचा विजय आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आणि श्रीकांत साहेबांचे मी आभार मानतो. त्यांनी मला ह्या पूर्ण ऑगस्ट पासून मी जे आंदोलन सुरू केलंय, या आंदोलनामध्ये त्यांनी मला साथ दिली. रात्रीच्या रात्री मला भेटलेत. मला त्यांनी ह्या संदर्भामध्ये अनेक वेळा मदत केली आणि हे प्रकरण वरपर्यंत नेण्यासाठी, समोर आणण्यासाठी त्यांनी जी मला साथ दिली, मी त्यांचे आभारी मानतो. मी प्रथमतः जनतेचे आभार मानतो. त्यांनी पुढे येऊन फॉर्म भरले, आपली माहिती पुढे केली. ही फॉर्म आजही आमच्याकडे आहेत. लवकरच कालच मी डीसीपी साहेबांना भेटलो, पंकजी डहाण यांना ह्या संदर्भामध्ये माहिती दिली, ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या अनुषंगाने अनेक वेळा आमच्या बैठका झालेल्या आहेत. लवकरच या प्रकरणावर एकत्र येण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन आपण प्रशासनाला काही विचारणारच आहोत. आणि यासाठी खोपटा इथे 24 डिसेंबर रोजी मोठं हे आक्रोश सभा आणि आक्रोश मोर्चा, जो आपला हक्क आहे, जनतेचा हक्क आहे, तो मी घेणार आहे. यासाठी प्रशासन येणार आहे, आपल्याला उत्तरं मिळणार आहे. तिथे काही जणांचे अजून फॉर्म भरले जाणार आहेत. यावर चर्चा घडणार आहे. मात्र लवकरच यावर एसआयटी लावण्यात येईल. त्याचा आधीच मुख्यमंत्री साहेबांनी ह्याच्यावर सही केल्यामुळे हा सगळा मार्ग जो आहे हा सुकर झालेला आहे. पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अगदी शेवटचा टप्पा जो आहे, जसं मी अनेक भाषणांमध्ये म्हटलं की पैसे मिळवून देणारच, आणि ह्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. लोकांनी थोडंसं ह्याच्यावर अजूनही थोडंसं आपलं वाट पाहावी, कारण हा थोडा न्यायालयीन प्रक्रिया, एक प्रशासन प्रक्रिया, ह्याच्यात अनेक धागेदोरे गुंतून असल्यामुळे हा एकूण सगळा जो काही प्रकार आहे हा लवकरच समोर येईल. उद्या जो ह्या मुख्य उरणच्या आणि तिरकोणगावच्या ह्या घोटाळ्याबद्दल जो उद्याच्या अधिवेशनात हा विषय घेतलाय, मी या सर्व आमदारांचे, नेत्यांचे आणि आमच्या ज्या भूमिकेला त्यांनी सपोर्ट दिलाय, त्यांनी पाठिंबा दिलाय की आता हा प्रश्न गंभीर झालेला आहे, मोर्चावर आलेला आहे, हा अगदी जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि हा प्रश्न त्यांनी उचललाय. म्हणून मी स्थानिक आमदार असतील, नेते असतील, आमचे मुख्यमंत्री साहेब यांचे मी आभार मानतो. मात्र ही जी काही बातमी आहे ही सातत्याने कोणतीही बाजू न पकडता केवळ जनतेची बाजू पकडून या बातमी नेहमी सखोलपणे विचार करून आणि त्याबद्दल संकलन करून वादळ वाऱ्याने ही बातमी नेहमीच मानलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे पुनश्च आभार मानतो. विजय आपलाच आहे. नेते मंडळी किंवा कोण आमदार, कुठला पक्ष, ह्याच्यात आपण न पडता जो आपल्या जनतेला मदत करेल तो आपला नेता. म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना परत आपल्या वतीने, मी सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभारी मानतो आणि त्यांना परत एकदा निवेदन करतो की पैसे आमच्या गरीब जनतेचे मिळवून द्या. उरण तालुका हा 10 वर्षांपाठी जाईल, त्याला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न साहेब आपण कराल अशा मानतो. परत एकदा भेटूया मोर्चामध्ये 24 डिसेंबर रोजी. धन्यवाद. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.